या लढाईमध्ये तुमच्या बरोबर असेल, तुमच्या सह असेल। आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय काय झालं काय नाही झालं हे आपण सगळेजण जाणतात। दिल्लीच्या निवडणुकीमध्ये झाडूनी जी कमाल दाखवली, तो झाडू हा केवळ झाडू नव्हता छपायचा। आपलं आणि झाडूचं नातं खूप जुनं आहे, परंतु ते आपल्यावर लादलेलं नातं आहे। आम्ही असं मानतो की हा झाडू परिवर्तनाचा झाडू आहे। त्यांनी समाजातल्या सगळ्या लोकांना झाडू हातात धरायला लावला। पूर्वी अनेक लोक हातात झाडू धरायला शर्मेनं माल खाली घालायचे, हातात झाडू धरत नव्हते। आता तो खूप गर्वाने उंच करतो। अशा पद्धतीनं झाडूला सुद्धा प्रतिष्ठा आम आदमी पार्टीने दिली। आणि आमचं म्हणणं असं आहे की केवळ स्वच्छतेची शहराची सफाई करणारा हा झाडू नाही, तर लोकांच्या मनामध्ये जे चुकीचे विचार आहेत, डोक्यामध्ये जे चुकीचे विचार आहेत, ते सुद्धा या झाडूने साफ करायचे। ही भ्रष्टाचारी आणि अन्यायी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था सुद्धा साफ करायची। हे सगळं करण्याकरता ज्यांनी आयुष्यभर झाडू घेतला त्यांनी पुढे होऊन या संघर्षाचं नेतृत्व केलं पाहिजे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली, त्या घटनेचा आधार घेऊन या समाजामध्ये परिवर्तन करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। आपण महात्मा फुले नगरामध्ये राहतो। महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये ज्योतिराव फुलेंनी जी परिवर्तनाची लढाई केली त्याला तोड नाही। आपण त्याचे वाहक आहोत। महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज या सगळ्यांच्या नेतृत्वाखालची जी परिवर्तनाची लढाई आहे ती लढाई आता देशामध्ये चालवण्याची गरज आहे। देशामधला भ्रष्टाचार आणि अन्याय व्यवस्था संपवण्याकरता येत्या 24 एप्रिलला तुम्हाला झाडू या बटनावरचे चिन्ह दाबून आम आदमी पार्टीला विजयी करायचं आहे।